श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळची वेळ आहे आणि माझं चालू आहे अन्नपूर्णेचं पूजन. तर रोजचं सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिली आली की देवघरातला दिवा प्रज्वलित करून त्यानंतर मी किचनमध्ये गॅसची पूजा करत असते. गॅसची पूजा केल्यामुळे काय होतं, स्वयंपाकघरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं, त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा भारी वाटतं. एक अर्धी धूपकांडी लावायची आणि गॅसची पूजा साधी सिंपल अगदी करा तुम्ही, पण खूप प्रसन्न वाटतं बघा स्वयंपाक करत असताना. त्यामुळे रोजचं माझं नेहमी गॅसची पूजा असते. त्यानंतर चहा वगैरे ठेवला, चहा घेतला मस्तपैकी दोघांना शोधून, समर्थला आणि मला. आणि त्यानंतर बघा मस्त असं माझं गॅसचं पूजन वगैरे तुम्हाला जवळनं दाखवते. अगदी साध्या सिंपल पद्धतीनं करत असते, बरं खूप प्रसन्न वाटतं बघा गॅसची पूजा केल्यानंतर. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि दारामध्ये आलेली आहे रांगोळी काढायला. तर आता काय झालं होतं, 4-5 दिवस झालं रांगोळी काही शेअरच केली नव्हती. म्हटलं चला आज मस्त असं तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. 8-8:30पर्यंत उठल्यापासूनचं 8-8:30पर्यंत रुटीन. तर सकाळी सकाळी चहा वगैरे घेतला, गॅसची पूजा केली, त्यानंतर आलेली आहे मस्त अशी रांगोळी काढायला. तुळशीची पूजा वगैरे करायची आहे. तर बघा आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन असणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्यासुद्धा बघा तुळशीचं वृंदावन नाही आहे, माझीसुद्धा तुळस कुंडीमध्येच आहे. पण तुळशी वृंदावन असायलाच पाहिजे, कारण बघा तुळशी वृंदावन जर दारामध्ये असलं तर आपल्या घराला भरपूर असं सामर्थ्य मिळतं आणि आपल्या घराचं रक्षण होतं निगेटिव्हिटीपासून. त्यामुळे दारामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे असं म्हणतात. मस्त अशी धूप लावलेली आहे. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. आजची रांगोळी खूप छान आली बघा. आज वारं थोडं कमी होतं. आणि त्याचबरोबर बघा माझ्या उंबऱ्याची पट्टी छोटी आहे, अगदी छोटी आहे, त्यामुळे पावलं बघू शकता मी कशा पद्धतीनं काढलेली आहेत. ही आयडिया भारी आहे बघा पावलांची. ज्यांना कुणाला पावलं काढायला जमत नाहीत त्यांनी बघू शकता तुम्ही मी कशी पावलं काढलेली आहेत. अगदी फक्त रांगोळीचे 2 टिपके दिले आणि बोटाने पावलांचा आकार देऊन बारीक बारीक रेषा ओढलेल्या आहेत. तुम्हाला जवळनं बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी पावलं कशी काढलेली आहेत. अगदी छोटीशी पावलं पण किती सुंदर आणि सुरेख दिसतात बघा, जसं की आपले स्वतःचे पाऊल आहेत अशी पावलं दिसतात. त्यामुळे बघा ज्यांना रांगोळीमध्ये पावलं काढता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने छोटी अगदी बोटाच्या ह्याने पावलं काढू शकता. त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे. तुळशीपुढे काय रांगोळी आता सध्या काढत नाही, कारण काय होतं बघा ह्या कडीपत्त्याच्या झाडाच्या वाऱ्याने ना रांगोळी म्हणजे काढताना खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे रांगोळी आता सध्या तुळशीपुढे काढत नाही मी. मस्त अशी अगरबत्ती लावली, तुळशीची पूजा करून घेतली. त्यानंतर घेतलेली आहे फरशी पुसायला. लादी पुसली सकाळी सकाळी की पूजा करायला बरं वाटतं. तर स्वामींची पूजा करायची होती आज. पूजा मस्त अशी स्वामींची पूजा करायची होती, त्यामुळे माझ्याकडे पूजा असली की स्वामींची पूजा करायची असेल ना तर पहिली मी लादी पुसून घेते, कारण हॉलमध्ये स्वामींची मूर्ती आहे. तर मस्त अशी स्वामींची पूजा वगैरे करून घेतली. गुलाबाची फुलं वाहिली, केळीचा नैवेद्य. तर चला, तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.